जज साहेब, मी मागच्या तारखेला कोर्टाला सांगितलं होतं की इंद्रजित महाडिक यांना विक्रांत महाडिकांनी फसवून त्यांचं घर बळकावलं. विक्रांत महाडिक यांनी खोटं बोलून की हे फॅक्टरीचे कुठल्या तरी डीलचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत असं सांगून इंद्रजित महाडिकांच्या सह्या त्यांच्या घराच्या डॉक्युमेंट्सवरती घेतल्या आणि घर त्यांच्या नावावरती करून घेतलं. त्या सह्या झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एक तोतया माणूस त्यांचे वडील आहेत असं सांगून सगळ्यांसमोर उभा केला. त्यानंतर त्यांनी आबासाहेबांवर आणि इंद्रजित महाडिकांवरती नको नको ते आरोप केले आणि त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळी इंद्रजित महाडिक हतबल होते. जज साहेब, कुठल्याही नात्यात विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते आणि तोच विश्वास इंद्रजित महाडिक यांनी विक्रांत महाडिकांवर टाकला, म्हणजेच त्यांच्या मोठ्या भावावर ठेवला. पण विक्रांत महाडिकांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांचं घर बळकावून घेतलं. इंद्रजित महाडिक खूप बिझी असतील, कुठेतरी जाण्याच्या घाईत असतील. ही संधी साधून विक्रांत महाडिक यांनी त्या सह्या घेतल्या. पण इंद्रजित महाडिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांना विक्रांत महाडिकांच्या नावावरती घर करायचं नव्हतं. त्यांनी स्वइच्छेने त्या सह्या केलेल्या नाहीयेत. त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की ज्या कागदांवरती त्यांनी सह्या केल्या ती कागद घराची होती हे त्यांना माहितीच नव्हतं. म्हणूनच माझे अशील इंद्रजित महाडिक यांची मागणी आहे की विक्रांत महाडिकांवरती फसवणुकीचा आणि मालमत्ता हडप करण्याचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. मॅलॉर्ड, नवोदित वकील राणी महाडिक यांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. आयुष्यातली पहिलीच केस इतक्या स्मार्टली आणि तेही माझ्या विरुद्ध लढणं खरंच सोपं नाहीये. आणि आत्तापर्यंत त्यांनी जे जे सांगितलं ना ते ऐकल्यानंतर मला तर असं वाटतंय की त्यांनी एखाद्या मालिकेच्या लेखिका व्हायला पाहिजे. एखाद्या उत्तम लेखकाला सुद्धा जमणार नाही अशी त्यांनी आत्ताच इथे स्टोरी रचली आहे. त्यामध्ये थ्रिल, इमोशन्स, ड्रामा सगळं होतं. मी जर एक तटस्थ प्रेक्षक म्हणून ऐकलं असतं ना तर कदाचित आत्तापर्यंत माझे डोळे पाणावले असते. आय मस्ट अप्रिशिएट हर. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे सहकारी वकील मुद्दा सोडून बोलताय. ॲडव्होकेट कारखानीस, मुद्द्यावर या. जज साहेब, माझा मुद्दा हाच होता की आता ॲडव्होकेट राणी महाडिक यांनी जी काही सांगितलं ती एक रचलेली खोटी कथा होती आणि ती साफ खोटी आहे. खरी घटना काय आहे ती मी तुम्हाला सांगतो. स्वतः आबासाहेब महाडिकांना हे वाटत होतं की हे घर विक्रांत महाडिकांना द्यावं आणि त्यांच्या इच्छेसाठी इंद्रजित महाडिकांनी अगदी स्वखुशीने सह्या केल्या. यामध्ये कुठलीही जबरदस्ती नाहीये. इंद्रजित महाडिकांनी अतिशय आनंदाने आणि स्वखुशीने सह्या केल्या. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. राणी महाडिक, त्यांना त्यांचा मुद्दा मांडू द्या. सॉरी. यू शुड बी सॉरी. आणि हो, कुठलीही केस लढताना लिसनिंग क्वालिटी जास्त मॅटर करते. सो यू
फॉलो दॅट. आता जज साहेब, राणी महाडिकांनी सांगितलं की इंद्रजित महाडिक हे बिझी असताना, खूप गडबडीत असताना विक्रांत महाडिक यांनी त्या पेपर्सवर सह्या करवून घेतल्या. पण हे साफ खोटं आहे. खरं तर त्या पेपर्सवर सह्या ह्या एका प्रॉपर नोटरी वकिलासमोर केल्या गेल्या आहेत. तेव्हा मी नोटरी वकील वनराज कुमकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू. मला एक सांगा, तुम्ही आबासाहेब महाडिक, विक्रांत महाडिक, इंद्रजित महाडिक यांना ओळखता का? आणि ह्यापूर्वी तुम्ही कधी त्यांना भेटला होता का? हो. त्यांच्या प्रॉपर्टीच्या पेपर संदर्भातील लीगल प्रोसेस करण्याकरता ते माझ्याकडे आले होते. एक्झॅक्टली कुठली लिगल प्रोसेस त्यांनी केली होती? नीटशी आठवत नाही, पण आबासाहेब महाडकांचं घर जे आहे ना ते इंद्रजित महाडकांच्या नावावर आहे. विक्रांत महाडकांच्या नावावर करण्याचा पेपर होता. हो, ऐसी म्हणजे इंद्रजित महाडिकांनी त्या प्रॉपर्टी पेपर्सवर स्वतः सही केली. आणि ते पेपर्स इंद्रजित महाडिकांनी विक्रांत महाडिकांच्या हातात स्वतः हँडओव्हर केली. एम आय राईट? हो, बरोबर आहे. आबासाहेबांनी इंद्रजित साहेबांना सही करायला लावली आणि इंद्रजित साहेबांनी मर्जीनं सही केली. तिथं मी हजर होतो ना. युअर विटनेस प्लीज. मला सांगा, जयसिंगराव महाडिक, इंद्रजित महाडिक आणि विक्रांत महाडिक कधी आले होते तुमच्याकडे? म्हटलं कुठल्या तारखेला? तसं नेमकं कसं सांगता येईल ना. बरेच लोक पेपरसाठी येतात माझ्याकडे. तुमच्याकडे जर एवढे लोक पेपर्स बनवायला येतात, तर मग हे तिघे कसे काय लक्षात राहिले तुम्हाला? मेमरी, इमेज आणि ओळख असतेच ना. इंद्रजित महाडिक जेव्हा सह्या करत होते तेव्हा त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेत का? प्रश्नच नाही, त्यांना मान्यच होतं. आणि त्यांनी मला सांगितलं आबासाहेबांच्या मर्जी खातीर हे करतोय. हे म्हटलं, मी म्हटलं काही अडचणच नाही. पण अडचण तुम्हाला होती मॅडम. मला? तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आला होता, आठवतं का?